बाय चितळे बंधू। बच्चू कडूंचा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम, कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास रामगिरी बंगल्याकडे कूच करण्याचा सरकारला इशारा। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला जाणार नाही, बच्चू कडूंनी चर्चेचं निमंत्रण धुडकावलं। बैठकीला गेलो तर मोर्चाचं नेतृत्व कोण करेल, कडूंचा सवाल। जैन बोर्डिंग व्यवहारात गोखले बिल्डरकडून मिळालेली 230 कोटींची रक्कम गोठवा। शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची मागणी तर विशाल गोखलेंना त्यांचे पैसे परत करण्याची जैन मुलींची मागणी। बीडमधील डॉक्टर महिलेची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वडवणी बंदची हाक। माजी खासदार हिना गावित यांची आज भाजपमध्ये गरवापसी होणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार। 2024 मध्ये भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं अपक्ष निवडणूक लढली होती। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, अनुदान मूळ उद्देशाप्रमाणे होतं का ते तपासण्याच्या सूचना। साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी होणार। आमदार एकनाथ खडसेंच्या जळगावमधील घरी चोरी, खडसे मुक्ताईनगरमध्ये राहत असल्यानं घराला टाळं होतं। मुंबईतील 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मोर्चाची रणनीती ठरणार। मोन्था चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशात धडकणार, दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीलाही वादळाचा इशारा। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता। क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आयसीयूतून बाहेर, गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर। सिडनीतील सामन्यात झेल घेताना दुखापत होऊन अंतर्गत रक्तस्राव झाला होता। अयोध्येतील राम मंदिरासह 7ही मंदिरांचं बांधकाम पूर्ण, कळस आणि ध्वजदंडही लागले तर पंतप्रधान मोदी 25 नोव्हेंबरला राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवणार।